खान सर कठीण विषय सोप्या आणि देसी स्टाईलने शिकवणारे लोकप्रिय शिक्षक. विद्यार्थ्यांशी थेटपणे कनेक्ट करण्याच्या त्यांच्या शैलीमुळे युट्यूब आणि सोशल मीडियावर खान सरांचा फॅन बेस खूप मोठा आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी तर खान सर हे प्रेरणास्थान म्हटले जातात. पण गेल्या काही दिवसांपासून हेच खान सर एका वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. पटना इथल्या त्यांच्या खान ग्लोबल स्टडीज क्लासेसच्या बाहेर गोळीबार झाला. हा गोळीबार ज्ञानबिंदू कोचिंग क्लासेसचे संचालक रोशन आनंद यांनी घडवल्याचा आरोप खान सरांनी केला. दोन कोचिंग क्लासेसच्या रायव्हलरीचा मुद्दा देशभरात गाजला. पण खान सर हे खोट्या आरोपांखाली आपल्याला अडकवतायत असं रोशन आनंद यांनी चौकशीत सांगितलं. त्यानंतर 4 जूनला खान सरांच्या सुरक्षा रक्षकाचा फायरिंग करतानाचा व्हिडिओ हा समोर आला आणि हे सगळं प्रकरण खान सरांवरच उलटलंय अशी चर्चा झाली. आता बिहार पोलीस खान सरांना कधीही अटक करतील किंवा ते स्वतःहून सरेंडर होतील अशा बातम्या आल्या. पण हे सगळं सुरू असतानाच टीव्ही अँकर असणाऱ्या अंजना ओम कश्यप यांनी खान सरांवरती 2 कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्याची केस ठोकली आहे. तसंच खान सर ना सरेंडर झालेत ना त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. त्यामुळे खान सर हे फरार आहेत या चर्चांनी जोर धरलेला आहे. खान सर अडचणीत येण्याचं हे प्रकरण नेमकं आहे काय? खान सरांना अटक होण्याच्या शक्यता का वाढल्यात आणि अंजना ओम कश्यप यांनी खान सरांवर मानहानीचा दावा का केलेला आहे? सगळ्या डिटेल्स जाणून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी खान सर आणि रोशन आनंद यांच्यातली रायव्हलरी आणि केजीएस क्लास बाहेर झालेल्या गोळीबाराबद्दल बोलूयात. बिहारच्या पटना इथल्या मुसलापूर हाट परिसरात 2017 ला रोशन आनंद यांनी ज्ञानबिंदू अकॅडमीची सुरुवात केली होती. 4 मुलांसोबत सुरू केलेला हा क्लास हळूहळू बिहारमध्ये प्रसिद्ध झाला. इथली मुलं मोठ्या प्रमाणावर पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट व्हायची, ज्यामुळे या क्लासला दरोगा फॅक्टरी असं देखील लोक म्हणायला लागले. पण 2023 ला याच भागात खान सरांनी केजीएस म्हणजेच खान ग्लोबल स्टडीज या नावाने क्लास हा सुरू केला. इथनच मग कोचिंग क्लासेसची ही रायव्हलरी सुरू झाल्याचं सांगितलं जातं. खान सर शिकवण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीमुळे कमी वेळातच विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले आणि त्यांच्या केजीएस क्लासेस मधली विद्यार्थ्यांची संख्या झपाट्यानं वाढली. यातनं ज्ञानबिंदू क्लासेस आणि खान ग्लोबल स्टडीज यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. दरम्यान मे 2026च्या अखेरीला बिहार पोलीस भरतीचा निकाल लागलाय. या दोन्ही क्लासेसच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय, ज्यात खान सरांच्या क्लासेसचे 12,000 पेक्षा जास्त विद्यार्थी सिलेक्ट झालेत. त्यावरनं शुभेच्छा देण्यासाठी खान सरांच्या क्लासेसकडनं एक बॅनर लावण्यात आला. पण याच बॅनरच्या खाली रोशन आनंद यांनी सुद्धा आपल्या ज्ञानबिंदू क्लासच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करणारा बॅनर लावला आणि इथनच मग खऱ्या राड्याला सुरुवात झाली. 2 जूनला खान सरांच्या क्लास समोर दगडफेक झाली. 15 ते 20 जणांच्या जमावानं खान सरांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. त्यांचे पोस्टर्स हे फाडण्यात आले. याच वेळी क्लास समोर गोळीबार देखील झाला. नंतर खान सर स्वतः समोर आले आणि त्यांनी आम्ही कमी पैशांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असल्यानं आणि आमचे जास्त विद्यार्थी हे पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झाल्यामुळे ज्ञानबिंदू कोचिंग क्लासेसचे संचालक रोशन आनंद यांना राग होता. त्याच रागातनं त्यांनी हा हल्ला आणि गोळीबार केलाय असा आरोप खान सरांनी केला. पण दुसऱ्याच दिवशी त्यांच्या विद्यार्थ्यांनी क्लास समोर एकत्र येत सरांना पोलीस प्रोटेक्शन देण्याची मागणी केली. त्यांच्या आरोपांनुसार आणि सीसीटीव्ही फुटेजवरनं रोशन आनंद यांच्यासहित त्यांचे सहकारी अभिषेक आणि गौरव यांना बिहार पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी रोशन आनंद यांनी खान सर हे बिहार पोलिसांसोबत मिळून आपल्या विरोधात कट रचतायत, मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी आणि ज्ञानबिंदू कोचिंगला उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा प्लॅन आहे असा दावा त्यांनी केला. याच दरम्यान खान सरांनी त्यांच्या गोळीबाराच्या स्टेटमेंटमधनं यू टर्न घेत फक्त दगडफेक आणि मारहाण झालीये असं म्हटलं. पण या सगळ्या राड्यात 4 जूनला ज्ञानबिंदू क्लासेसचे आदर्श कुमार यांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात खान सरांचे सुरक्षा रक्षक 315 बोअर रायफलनं गोळीबार करताना दिसले. मग त्यावरनच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खान सरांचे गार्ड्स प्रदीप कुमार आणि तालेश्वर सिंग यांना अटक केली. दोघांनीही खान सरांच्या सांगण्यावरनच गोळीबार केला असं चौकशीत कबूल केलं. आता पुढे जे काही होईल ते मी बघून घेतो असं ते म्हणाले होते आणि त्यांच्या सांगण्यावरनच आम्ही 4 राऊंड फायर केल्या असं गार्ड्सनी पोलीस चौकशीत सांगितलं. या सगळ्यामुळे आपल्याच क्लासवर गोळीबार झाल्याचा आरोप करणारे खान सरच अडचणीत आले. हे प्रकरण त्यांच्यावरती शेकलं गेले असं बोललं जाऊ लागलं. बिहार पोलिसांनी खान सरांवर बीएनएसच्या कलम 109, आर्म्स ऍक्टच्या कलम 25(9), 27, 35 खुनाचा प्रयत्न कलमांखाली गुन्हा दाखल केला. ही कलम गंभीर स्वरूपाची असून अजामीनपात्र असल्यानं खान सरांना आता कधी अटक होऊ शकते असं बोललं जात होतं.
या सगळ्यानंतर खान सरांनी एक व्हिडिओ शेअर करून सिक्युरिटी गार्ड्सनी आत्मसंरक्षणासाठी हवेत गोळीबार केलाय असं सांगितलं. पण त्यानंतर मात्र खान सर कुठेच दिसले नाहीत. पोलिसांनी 5 जूनच्या संध्याकाळी त्यांच्या क्लासेसवर छापे टाकले. यावेळी त्यांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या कारवाईला विरोध केला. 6 जूनला सकाळपासून खान सरांचे कोचिंग क्लासेस आणि गरिबांवर स्वस्तात उपचारांसाठी सुरू केलेल्या हॉस्पिटलवर वेगवेगळ्या विभागांनी छापे मारले, ज्यात खान सरांच्या हॉस्पिटल आणि क्लासेसमध्ये आगीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्याही उपाययोजना नसल्याचं सांगण्यात आलं. खान सरांच्या क्लासेसमध्ये फायर सेफ्टी स्टँडर्डचं उल्लंघन केलंय असा ठपका ठेवण्यात आला. याशिवाय पटनाच्या जिल्हा दंडाधिकारी कार्यालयानं खान सरांच्या क्लासच्या हॉलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जात असल्यानं नोटीस पाठवली आहे. त्यामुळे त्यांचे क्लासेस सील होण्याची शक्यता सुद्धा काही माध्यमांनी व्यक्त केली आहे. एकीकडे खान सरांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरती होत असलेल्या कारवाईच्या विरोधात एकत्र येत निषेध नोंदवला, तर दुसरीकडे ज्ञानबिंदूचे संचालक रोशन आनंद यांच्याही विद्यार्थ्यांनी आपल्या सरांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी ते रस्त्यावरती उतरले. त्यांनी खान सरांना अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान आपापल्या शिक्षकांच्या समर्थनार्थ उतरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाल्याच्या घटनाही घडल्यात. त्यामुळे हा वाद 2 शिक्षक आणि 2 क्लासेस पुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा सुरू झालाय असं बोललं जात आहे. आता या सगळ्या परिस्थितीत 6 जूनला खान सर सरेंडर करणार आहेत अशा बातम्या देखील येऊ लागल्या. दरम्यान शनिवारी दुपारी खान सरांचे वकील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करायला गेले होते, पण कोर्टाची वेळ संपल्यानं त्यांचा अर्ज घेण्यात आला नाही असं सांगितलं जाते. दरम्यान खान सरांबद्दल फायरिंगशी संबंधित कोणताही उल्लेख FIR मध्ये नाहीये, त्यामुळे त्यांना जामीन मिळू शकतो असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. पण खान सर अजूनपर्यंत समोरच न आल्यानं बिहार पोलिसांची पथकं त्यांचा शोध घेत आहेत. बरं, हे सगळं प्रकरण एकीकडे तापलेलं असताना दुसरीकडे टीव्ही अँकर असणाऱ्या अंजना ओम कश्यप यांनी खान सरांसहित इतर 7 जणांवर 2 कोटींच्या मानहानीचा दावा दाखल केलाय. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर एका लाईव्ह कार्यक्रमात बोलताना अंजना ओम कश्यप यांनी काही युट्यूब शिक्षकांना 2 कोटी के आणि फ्रॉड संबोधल्याचा आरोप झाला. त्यानंतर खान सर आणि इतर ऑनलाईन शिकवणाऱ्या काही शिक्षकांनी त्यांच्यावरती तीव्र शब्दात टीका केली आणि सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले. या पार्श्वभूमीवर अंजना ओम कश्यप आणि टीव्ही टुडे नेटवर्क यांनी दिल्ली उच्च न्यायालयात 2 कोटींच्या मानहानीचा दावा दाखल केलाय. त्यांच्या दाव्यानुसार खान सर, अभय शर्मा आणि इतर काही व्यक्तींनी सोशल मीडियावर आणि व्हिडिओज मधनं केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. तसंच अपमानास्पद आणि बदनामीकारक सामग्री मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. त्यामुळे ती सामग्री हटवण्याची आणि नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. आता या सगळ्यामुळे खान सरांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान आता खान सरांना अटक होणार की त्यांना जामीन मिळणार हा प्रश्न असतानाच खान सर नक्की आहेत कुठे हे सुद्धा मोठं कोड आहे. त्यामुळे खान सरांवरती बिहार पोलीस नेमकी कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? खान सरांना खरंच अटक होईल का? आणि या दोन्ही प्रकरणांमुळे खान सरांच्या अडचणीत नेमकी किती वाढ होईल? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.